महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना आणि नाशिक जिल्हा जलतरण संघटना यांच्या संयुक्त राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा नाशिक रोड येथील राजमाता जिजाऊ तरण तलाव येथे सुरू असून आज स्पर्धेचं उद्घाटन नाशिक रोड प्रभाग सभापती रमेश धोंगडे, नगरसेविका कोमल मेहरोलिया, महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे सेक्रेटरी राजेंद्र पालकर तसेच तरण तलाव नाशिक जिल्हा जलतरण संघटनेचे सचिव घनश्याम कुवर, तरण तलाव व्यवस्थापिका माया जगताप यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं। या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यातील खेळाडू हे नाशिकमध्ये दाखल झाले असून दिनांक 18 जुलै रोजी सकाळपासून स्पर्धेस प्रारंभ झाला। यामध्ये बॅकस्ट्रोक, फ्रीस्टाईल, बेस्ट स्ट्रोक, बटरफ्लाय या प्रकाराच्या स्विमिंगसाठी 950 मुलं व मुलींनी सहभाग नोंदवला आहे। नमस्कार। या प्रभागाचे जे कॉम्पिटिशन नाशिक शहरामध्ये होत आहे, म्हणून ती कॉम्पिटिशन बघताना असं वाटतंय की नाशिक शहराचं स्तर देखील उंचावलेला आहे आणि नाशिक महानगरपालिकेच्या इमारतींमध्ये आणि नाशिक महानगरपालिकेने डेव्हलप केलेल्या स्विमिंग पूलवर आज हा कॉम्पिटिशन होत आहे। आणि हे कॉम्पिटिशन होत असताना इथे इतके मुलं मी प्रेक्षक गॅलरीमध्ये बघते, त्यांचे पेरेंट्स इथे बघते, सगळे इथून बाहेर गावावरून आले आणि जे तुम्ही एफर्ट्स आपल्या मुलांसाठी घेताय असंच एफर्ट्स तुम्ही आपल्या मुलांसाठी घेत राहा आणि आपले मुलं स्टेट नाही इंटरनॅशनल, नॅशनल, ऑलिम्पिक्स हे गेम्सपर्यंत जायला पाहिजे असं विजन जर आई वडिलांनी ठेवलं तर नक्कीच आपली मुलं तिथपर्यंत पोहोचू शकतात। 14 वर्षानंतर नाशिकमध्ये ही स्पर्धा होत असून यामुळे नाशिकच्या क्रीडा पायाभूत सुविधांना चालना मिळेल आणि जिल्ह्यातील खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध होईल असं महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे सचिव राजेंद्र पालकर यांनी म्हटलं आहे। स्पर्धेचा प्रेक्षकांना दर्जेदार अनुभव मिळावा यासाठी स्पर्धेचं यूट्यूबवर थेट प्रक्षेपण, इलेक्ट्रॉनिक टच पॅड आणि LED स्क्रीनद्वारे निकालाची क्षणाक्षणाची माहिती उपलब्ध करून देण्यात आली होती। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मेघा बुरकुले यांनी केलं। प्रशांत जेजुरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड।